दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या चांदवड तालुक्यात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. चांदवड शहरामध्ये उद्योग व्यवसायांमध्ये सर्वत्र शांततेचे वातावरण असून काही दुकान मालकांची दिवसभर बोनी देखील होत नसून सर्वत्र व्यापाऱ्यांमध्ये मंदीचे वातावरण दिसून येते. बेरोजगाराचे प्रमाण वाढल्याने चोरीचे प्रमाण देखील वाढताना दिसून येते. त्यातच चांदवड शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून चोरांनी आपला मोर्चा आता व्यापाऱ्यांच्या दुकाने जाळणे व फोडण्याकडे वळवला आहे. चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल साई श्रद्धाच्या बाजूला असलेले 3 व्यावसायिक गाळे आहेत. काही अज्ञात चोरट्यांनी ते गाळे फोडून नेलेत. या घटनेत साधारणतः 3 दुकानांचे 17 ते 18 लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले. यात श्री गुरु नानक ऑटो इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे 5 ते 6 लाखाचे नुकसान झाले असून साई कुरिअर गाळा या दुकानाचे 2 ते 3 लाख व नाशिक हार्डवेअर अँड सर्व्हिसेस या दुकानाचे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती दुकान मालकांनी दिली. सकाळी सुमारे 8 वाजता मला कॉल आला की आपली दुकान फुटले. नंतर दुकानावर आलो तर सगळं वस्तू खालती पडेल, इकडे तळा काही नव्हतं. आणि मध्ये बघितलं तर सगळ्या बॅटऱ्या नवीन, जेवढं आर्मिचर वगैरे होतं सुमारे 4-1 लाखाचं माल, 4-5 लाखाचं माल आमचा एकूण म्हणजे चोरी झालं. किती वाजता तुमच्या दुकानाला फोडल्या गेलं म्हणजे रात्रीचं सुमारे इकडे कॅमेरा चेक केलं होतं. सुमारे ते 2 वाजेच्या आत म्हणजे 1:55 पर्यंत म्हणजे कॅमेऱ्यात आलं. फक्त पिकअप गाडी होती, त्याच्यातून म्हणजे मटेरियल सगळं तिघी दुकानात चोरी करून नेलं. आणि आम्हाला सकाळी दुकानात इकडे येताना 8 वाजता म्हणजे बाजूवाल्याने येऊन फोन केला की तुमचं शटर वगैरे खालती येतं आलं वगैरे फोडेल, येऊन चेक करा. चेक केल्यावर कळण्यात आलं की आमचं बॅटरी वगैरे आहे ते सगळं काउंटरचे जेवढे नवीन बॅटरी होते इकडं, प्लस तिकडं आर्मिचर होते, तिकडं सगळं मागाचं सामान होता, रोटर वगैरे सगळं चोरीला गेलं तिकडून. म्हणजे इकडे चार्जिंग बॅटरी होत्या 8 कस्टमरच्या सगळ्या चोरीला गेल्या. अंदाजे किती लाखापर्यंत तुमचं नुकसान गेलं? आणि शटर तोडताना पूर्ण कुलूप तोडेल होतं? शटर कुलूप तोडून नेलं आमचं. आणि कुलूप इकडे काही भेटलं नाही. कुलूप पण त्यांनी बरोबर नेलं. ते उघडलं का तोडलं ते काही सांगता येणार नाही आम्हाला. कुलूप नव्हतं इकडे, कुलूप भेटलं नाही आम्हाला. त्यांच्याकडे कोणती वाहन होती? कॅमेऱ्यामध्ये असं दिसलं तुम्हाला? पिकअप दिसली. पिकअप गाडी दिसली. रात्री 2 वाजेच्या आसपास फुटली. काय चोरी गेलं? चोरीला आमचं JCBचं सगळं जेवढं मटेरियल होतं तेवढं ओरिजिनल ऑइल, त्याच्यानंतर हायड्रोलिक ऑइल, त्याच्यानंतर स्पेअर पार्ट सगळे गेले. एकूण किती लाखाचं नुकसान गेलं? एकूण 6-7 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली? हो. कधी केली? सकाळी पोलिसांनी ते येऊन गेले. आता FRI द्यायला जायचं. रात्री 2 वाजे दरम्यान 1 ते 2-3 हजार. साधारणतः किती नुकसान झाले? साधारण ना 3-1 लाख रुपयाचं नुकसान झालं. टोटल 3-3.5 लाख रुपये सगळं काढून घेतलं. माझं जेवढं मटेरियल होतं. काय मटेरियल होतं? आता मटेरियल हेवी सिमेंट होतं, वॉशिंग मशीन होतं, परत एक ऑइलचे बॉक्स होते, डबे होते बादल्या, परत त्याचे शिपमेंट आहे ना आपले Amazon फ्लिपकार्टचे ते डिलिव्हरीचे शिपमेंट होते, मिशोचे शिपमेंट होते. अजून काही? अजून माझे प्रिंटर आणि ते नेले, CCTVचे पूर्ण DVR वगैरे सगळं काढून घेतलं. म्हणजे काहीच ठेवलं नाही ऑफिस, जेवढं होतं सगळं घेऊन. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलास वाघ यांनी घटनास्थळी पाहणी करून चोरी झालेल्या कॉम्प्लेक्समध्ये शोध श्वानाच्या मदतीने तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान आता या चोरट्यांना आळा कधी बसणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड.